brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. महापालिकांच्या निवडणुकींचं रणांगण जसं जसं तापत चाललंय तसं तसं काही व्हिडिओसुद्धा व्हायरल होत आहेत. आता हा व्हिडिओ बघा. हा व्हिडिओ आमदार संग्राम जगताप यांच्या स्वीय सहाय्यकाच्या संदर्भातला असल्याचं बोललं जात आहे. यावरून सुषमा अंधारेंनी त्यावर टीका देखील केली आहे. अहिल्यानगरच्या प्रभाग क्रमांक 1 मधून उभे असणारे उमेदवार राम माने यांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत संग्राम जगतापांच्या लोकांनी दहशत निर्माण केली असल्याचा आरोप सुषमा अंधारेंनी केलाय. आता हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि जिल्हाभरात एकच खळबळ उडाली. यामध्ये संग्राम जगतापांच्या माणसांनी ज्यांना धमकावलंय असा दावा केला जातोय त्या राम माने यांनी काय म्हटलंय ते आधी ऐका. मी तर नाही हप्त्यात, कारण का माझं बी कार्य आहे, माझ्या आईने बी तेवढंच कार्य केलेलं आहे, आम्ही समाजकार्य बी तेवढंच केलेलं आहे. मग याला आम्ही एकदम सरळ सरळ लोकशाहीच्या मार्गाने आम्ही याला पुढे नेणार. हे असं दहशत. त्या दिवशी ऍक्च्युली मी तपोन रोडनी राजनंदिनी हॉटेलच्या थोडं पुढं गेल्यानंतर मला एक 2 इसमांनी गाडी आणली. त्यावेळेस दोन्ही साईडने रिव्हॉल्वर दाखवली. मी म्हटलं आता हे रिव्हॉल्वर दाखवणं हे तर साहजिक नाही, हे गुंड प्रवृत्तीचे लोक हे असे काही हे नाही. आणि हे आचारसंहितेमध्ये हे रिव्हॉल्वर दाखवतायत म्हणल्यानंतर मी त्याच्याकडे जरा दुर्लक्ष केलं. हे रिव्हॉल्वर फेवॉल्वर हे आपल्याला काही एवढे काही हे नाही देत, त्यामुळे दुर्लक्ष करून टाकलं. पण प्रकार हा ज्यावेळेस काल 2 अज्ञात पोलीस व 2 इसम माझ्या बोलेगाव माळा येथील घरी जाऊन त्यांनी पिस्टल बाहेर काढून जे माझे मळ्यात काम करणारे जे लोक आहेत त्यांना धमकावण्यात आलं. व माझे CCTV फुटेज आहेत तिथं, माझे CCTV प्रत्येक ठिकाणी लावलेले आहेत. हे याच्यामध्ये कॅमेरे तेच झालं आणि व आमचे हे असं धमकवणं हे योग्य नाही. हे बंद करण्यात यावं असं काही. ही उमेदवारी एकदम सरळ मार्गाने लढा, माझं असंच मत आहे. बाकी दुसरं काय नाही. ज्याने काम केलेलं असेल तो विजय होऊ शकतो. आता राम माने यांचाच व्हिडिओ शेअर करत सुषमा अंधारेंनी X अकाउंटवरती एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्या म्हणतायत, प्रचारासाठी घराबाहेर पडण्यास मज्जाव करणाऱ्या आमदार संग्राम जगताप यांच्या स्वीय सहाय्यकानं अंगरक्षकाचा व्हिडिओ शेअर केला होता. अहिल्यानगर येथील प्रभाग क्रमांक 1 मधून उभे असणारे उमेदवार राम मानेंना रिव्हॉल्वरचा धाक दाखवत संग्राम जगतापांच्या लोकांनी कशी दहशत निर्माण केली त्याची ही आपबीती असं म्हणत सुषमा अंधारेंनी हा व्हिडिओ शेअर केलाय. आता जसा हा व्हिडिओ व्हायरल झाला तसा वेगवेगळ्या स्तरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या. मग यावर स्वतः संग्राम जगताप यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देशाच्या सभागृहामधले जे लोक आहेत त्यांच्याबरोबर असतातच, पण त्याची वस्तुस्थिती कुणीतरी एखाद्या चिल्लर लोक जे असतात ते कुठेतरी व्हिडिओ आपल्याला पाठवतात आणि त्याची आपण शहानिशा न करता आपण जे पोस्ट करतो याचं काही लोकांना समजलं पाहिजे, भान पाहिजे की कुठला व्हिडिओ आहे, काय आहे. शेवटी प्रशासन आहे प्रत्येक ठिकाणी. आज ते फुटेज कुणी मोबाईल काढण्यापेक्षा आज अनेक ठिकाणी CCTV कॅमेरे आहेत. म्हणजे आज असे काही तुरळकच भाग असतील ग्रामीण भागामध्ये की कुठं CCTV फुटेज नाही. आणि पोलीस प्रशासन म्हटलं की त्याचं अगदी मोबाईल टावर लोकेशनपासून असतं की कोण कुठं होतं आणि काय होतं. आज मी जरी कुठल्या आता तुमच्याबरोबर असलो आणि एखाद्या मोबाईल टावर लोकेशन एखाद्या प्रशासनाने पोलिसांच्या अधिकृत जर काढायचं म्हटलं तर ते लोकेशन समोर येतं. त्यामुळे असे आरोप कुणीतरी एखाद्या चिल्लर लोक या ठिकाणी सांगतात आणि ते तिथं कुठेतरी टाकतात, म्हणून तुमच्या ह्या स्टेट लेवलच्या मीडियापर्यंत जातं. पण त्या नगरच्या जनतेला सगळं श्रुत आहे. कोणाला उमेदवार नाहीत आणि उमेदवार नसताना अशा काहीतरी कल्ला पुकार करायचा आणि कल्ला करून गल्ला भरायचा. आता दिवस ते संपलेले आहेत, ते फार वर्ष झाले त्याला. आता ते विषय संपून गेलेला आहे. मग कुठंतरी अशा अशा गोष्टींना आता बळी पडत नाही. तो काळ होता पूर्वी अशा गोष्टींवरती लोक मतं द्यायची, पण आता तो विषय सगळा संपून गेलेला आहे. त्यामुळं यांची आरोप करणाऱ्यांची पात्रता ही काय ही सुद्धा म्हणजे संशोधनाचा भाग आहे. तर मला वाटतं त्याच्यामध्ये काय तथ्य पोलीस स्वतः ते कर्मचारी असतात, त्यांना वरिष्ठ आहेत, त्यांना विचारणारे आहेत.
हे आरोप करत असताना, एखादा व्हिडिओ टाकत असताना माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की जर तुमची दिशाभूल करत असतील आणि पोलिसांवर जर आरोप करत असतील तर महाराष्ट्र सरकारच्या पोलीस विभागाने या अशा लोकांवरती कायदेशीर गुन्हे देखील दाखल केले पाहिजे. आता या दोन्ही बाजूंच्या प्रतिक्रिया समोर आल्यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं. यावर आता पोलिसांनी नेमकी काय भूमिका घेतली आहे ती सुद्धा ऐका. श्री रामदास वाणी यांच्याबद्दल किंवा यांच्या प्रॉपर्टीमध्ये एक बॉडीगार्ड त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी त्यांना काही धमकावलं वगैरे अशा पद्धतीचे काही आम्ही चॅनलवरती बघितला. तर या घटनेच्या संबंधामध्ये त्यांना सुद्धा आम्ही बोलवणार आहोत आणि त्यांची पण रीतसर आम्ही स्टेटमेंट घेणार आहोत आणि या घटनेबद्दल काय की जे फॅक्ट्स आहेत तर ते आम्ही व्हेरीफाय करू आणि त्यानंतरच उचित आम्ही निर्णय घेऊ. विशेषतः म्हणजे त्यांची जी वाणी आहे त्यांची नेमकी तक्रार काय आहे आम्ही ती समजून घेऊ आणि त्याच्यातले जे फॅक्ट्स आहेत त्या निश्चित व्हेरीफाय करू आणि त्यानंतर आम्ही त्या निर्णय घेऊ. दरम्यान आता या व्हिडिओची चौकशी केली जाईल असं पोलिसांनी सांगितलंय. आता यामधून नेमकं काय तथ्य बाहेर येतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अहिल्यानगरहून रोहित वाळके, मुंबई तकसाठी.